दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं होतं। मात्र काही वरिष्ठांच्या गाठी भेटी आणि त्यानंतर चर्चा। मुख्यमंत्री अचानक कोर कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते, त्यामुळे चर्चा सुरू झाली होती। परंतु आता मुख्यमंत्री जे आहेत ते नागपुरात आलेले आहे आणि दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीसाठी ते तडकाफडकी दिल्लीला गेले होते सोलापूरवरनं, परंतु ते आता नागपुरात दाखल झालेले आहे। आणि उद्या नागपूर शहरामध्ये विविध कार्यक्रम आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। आज माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। काही क्षणापूर्वीच त्यांचा कॉन्वा जो आहे तो त्यांच्या खासगी निवासस्थानाकडे गेलेला आहेत आणि मुख्यमंत्री नागपुरात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की जे चर्चा सुरू झाली होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर की काय घडामोडी घडत आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये, आणि अचानक भाजपच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती तातडीची बोलवण्यात आली होती। त्यामुळे सोलापूरवरून नागपूरला येत असताना नांदेडवरनं त्यांचं विमान जे आहे ते थेट दिल्लीच्या दिशेने गेलं, ते दिल्लीला गेले, कोर कमिटीची बैठक अटेंड केली आणि त्यानंतर आता ते नागपुरात दाखल झालेले आहेत। बिलकुल, गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। नागपुरात थेट देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून नागपुरात पोहोचलेले आहेत। काही महत्त्वाच्या गाठीभेटी आणि चर्चा केल्यानंतर मात्र या सगळ्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस हे सोलापुरातून थेट दिल्लीमध्ये गेले होते आणि दिल्लीतनं ते नागपुरात दाखल झाले। थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीसांचा हा ताफा दिल्लीनंतर थेट ते नागपूरमध्ये गेलेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं नागपूरमध्ये काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, त्याला देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत। दिल्लीतल्या गाठीभेटीनंतर थेट देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहोचल्याची ही दृश्य।